पोलिसांची एक धडाकेबाज कारवाई समोर आलेली आहे। यामध्ये 1,65,00,000पेक्षा जास्तचा मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे। आपण याच गोष्टीवर एक पाहण्यात आला की 1 महिन्या अगोदर उमरेड पोलिसांनी एक छोटीशी कारवाई केली होती। या छोट्याशाच कारवाईवरती एक मोठा घबाड हातात लागणार होता ही अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस हा घबाड हातात लागला त्यावेळेस माहीत झाला की हा एकूण 1,95,00,000च्या जवळपासचा मुद्देमालासहित आरोपीलाही हस्तगत करण्यात आले। यामध्ये एक माहिती सूत्रांनी दिलेली होती की ज्या प्रकारे कारवाई झाली होती, उमरेड पोलिसांनी कारवाई केली। यामध्ये एनडीपीएस आणि नार्कोटिक पथकांनी याच्यात कारवाई करत बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजच्या सहाऱ्याने झारखंड येथे एक तपिश लावलेली होती। यामध्ये एक जो ढाबा व्यापारी आहे, या ढाबा व्यापाऱ्यांनी अक्षरशः अफीम हा जमिनीत पुरवून ठेवलेला होता, कारण की हा पुरवलेला अफीम कसा काय हस्तगत केला आहे आणि कशा प्रकारे हा माल रिकवर केला हे एक बहुमूल्य समोर आलं आहे आणि कौतुकास्पद कुठेतरी वाक्य समोर आलं। याच्यामध्ये आता हर्ष पोद्दार काय बोलले आणि काय त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं तेही ऐकूया। एनडीपीएस पथकाकडे कारवाई करण्यात आली आहे, कितीचा मुद्देमाल होता आणि कशा प्रकारे हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, काय सांगा? मागच्या आठवडा उमरेड पोलीस स्टेशन मध्ये नागपूर ग्रामीणचे जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहेत, नार्कोटिक्स टास्क फोर्स, त्यांनी एक कारवाई केला होता ज्यामध्ये 237 ग्रॅम अफीम आम्ही हस्तगत केला होता एक ट्रक ड्रायव्हर कडून। हा जे ट्रक ड्रायव्हर आहे ते सप्लायर होता ट्रान्सपोर्टर्स मध्ये अफीमचे। त्या जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्या बॅकवर्ड लिंक्स आम्ही काढला आणि बॅकवर्ड लिंक्स जे आहेत ते झारखंड चे प्रत्यक्ष झाला। आणि दोन दिवसाआधी नागपूर ग्रामीण पोलीसने झारखंडचे सिमडेगा जिल्ह्यामध्ये एक रेड केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही 33 किलो अफीम हस्तगत केलेला आहे। 33 किलो अफीमचे व्हॅल्यू जे आहे ते 1.65 क्रोर्स आहेत। हे महत्वाचे रेड आहेत, कारण की अफीम जे आहे ते एक बेस ड्रग आहेत ज्याच्याकडून ओपियम डेरिव्हेटिव्स जे सुपिरियर ड्रग्ज आहेत ते क्रिएट होऊ शकतात। अजून बॅकवर्ड लिंक्स पण आहेत ज्याच्या इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते चालू आहेत। सर, याच्यामध्ये आरोपी कोण होते आणि पूर्ण कारवाई कशा पद्धतीने झाली होती आणि यांच्यावर कोणत्या गुन्ह्याअंतर्गत आता कायदे नोंदवण्यात येणार, काय सांगा? हो, जे प्रथम गुन्हा होता जे उमरेड पोलीस स्टेशनला मागच्या आठवड्यात घडला, त्यामध्ये आरोपी जे आहेत ते ट्रक ड्रायव्हर होता आणि हा ट्रक ड्रायव्हरची भूमिका होता की ट्रान्सपोर्टर्स मध्ये अफीमचे सप्लाय साठी। आणि नंतर जे झारखंड सिमडेगा मध्ये आमच्या कारवाई झालेल्या आहेत त्यामध्ये जे आरोपी आहेत ते एक ढाबा ओनर आहेत। त्यांनी अफीमला कंटेनर्स मध्ये टाकून जमीनचे खाली त्यांनी लपवला होता। नागपूर ग्रामीणची टीम त्यांना कस्टडीमध्ये घेतला, त्यांना इंटरोगेट पण केला आणि त्या आधारावर हे जे मोठा साठा आहेत अफीमचे ते रिकव्हर केला। जे एसपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे। अशातच त्यांनी सांगितलं कशा प्रकारे तिथला आरोपी हस्तगत केला आहे आणि कशा प्रकारे हा इतका मोठा घबाड सापडलेला आहे। परंतु आता हेही त्यांनी सांगितलं की अशाच कारवाई आता नेहमी होतील, कारण की कुठेतरी आता एक स्ट्रॉंग पोझिशन ही पोलिसांनी पकडलेली आहे। अशातच आता कुठपर्यंत ह्या कारवाया आणखी होतील आणि अशा मजेदार किंवा धमाकेदार कारवाया किती होतील हेही बघण्यात। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळचा उद्गार न्यूज।